कामाच्या व्यस्ततेमुळे सध्या झाडांकडे दुर्लक्ष होत होतं, पण आता सलग लागून काही सुट्या मिळाल्यात, त्याच्यामुळे जरा उसंत मिळाली। याचा फायदा घेत झाडाच्या जरा वाळलेल्या फांद्या काढतोय, म्हणजे झाडांची थोडी निगा राखली जाते। सध्या पावसाळा जरी सुरू असला तरी वरुण राजाची कृपा काय सध्या या भागावर होत नाहीये, म्हणून मग या फांद्या जरा छाटून काढून आणि मग थोडं नीटनेटकेपणा होईल। या वाळलेल्या फांद्या आपण अशा हातानेच हँड पिकिंग म्हणतात याला, कैची वगैरे लागत नाही, कारण की त्या वाळलेल्या असतात, सुकलेल्या असतात, त्याच्यामुळे त्या इझिली काढल्या जातात। आता ही केवढी मोठी आहे, तर हिला फक्त आता हिच्यामध्ये जरा ओलावा आहे, तर जिथून कोरडं असेल तिथून कापायचे किंवा काढायची। ह्या सगळ्या अशा गोळा करायच्या। याचा एक गोळा करून तुम्ही जर बांधून ठेवलं तर तुम्ही याला चुल्याला लावण्यासाठी वाळवून, जरा हे वाळलेलेच आहे, तर तुम्ही जाळण्यासाठी वगैरे याचा उपयोग करू शकतात। हे आता हे बरेच निघाले, खाली पण काढलेले आहे, असं इकडे जाड फांद्या आहेत। त्याच्यानंतर हे पहा इकडे केवढं मोठं आहे, त्याच्यामध्ये जर ओलावा असला की ते थोडं वातड असतं, ते मग तिथे असं थोडं काढून आहे। मस्त कडक ऊन पडलेलं आहे, छान घाम निघेल, दरदरून घाम आला की अंग आणि शरीर मोकळं होतं, शिवाय स्किन ब्रीथ करते छान, तुमची स्किन ग्लो करते आणि तुम्ही अजून जास्त चिरतरून राहतात, बॉडीमधून टॉक्झिन्स बाहेर काढले जातात। तर असं निसर्गाच्या सानिध्यातले छोटे छोटे कामं करायचे, जेणेकरून आनंद पण मिळतो, हेल्थ पण जोपासली जाते आणि आपला उत्साह पण वाढतो, अनुभव येतो आणि आपण सुदृढ राहतो, हेल्दी राहतो। तर हे असं आमचं आज बागकाम सुरू आहे, बागेची निगा राखणं, झाडांची निगा राखणं, छाटणी करणं, हे सगळं चालू आहे। धन्यवाद।